नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक हो, सर्वात आधी लाखात एक आमचा दादा या मालिकेतील नाट्यमय वळण जाणून घेऊया. तुळजा आशाला घरी घेऊन येते. सूर्या, मला माहित होतं आईना बघून तुला खूप आनंद होईल हे मला माहिती होतं. तुळजा भरभरून बोलू लागते. आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सूर्या स्वतः तुमच्या हाताला धरून तुम्हाला घरात घेऊन जाईल. सूर्या आशाला दारात बघून स्तब्ध होतो. दादा, काय झालं? असं दारातच का स्टँडलायस? आशा, घरातले सगळे आशाला पाहून हळवे होतात. आशा सूर्याला घट्ट मिठी मारते. मायेचे अश्रू बरंच काही बोलून जातात. एवढा मोठा झालास माझ्या सूर्या. यात तुझ्या गालावर फिरण्याची लई वाट बघत होती बघ. वाटलं कधी भेटेन मी तुला, कधी माझ्या मिठीत घेईन. असं झालं होतं लेकराम. आता मला मरण जरी आलं ना, तरी देवी आईकडे माझी काय बी तक्रार नाही बघ. तुळजा आशाला धीर देते. आई, हे सगळेच तुमच्या प्रेमाचे भूक केलेत. आम्हाला सगळ्यांनाच तुमचं प्रेम हवंय हो. चला आता आज जाऊयात. तुमचं हे घर तुमची वाट बघताय. सूर्याच्या डोळ्यांपुढे भूतकाळ दाटून येतो. बाप दारोडा, आई पळून गेलेली, घरात 4 बहिणी. कोण करेल असल्या घरातल्या पुरीची लग्न? मुलीची आई पळून गेली. आम्ही काय आमचा लेक गावावरून ओवाळून टाकला नाही, कुणाला बी त्याच्या गळ्यात बांधायला. उद्या हिला सून म्हणून आम्ही घरी नेलं आणि ही पण गेली हिच्या आईसारखी कोणाचा हात धरून पळून. मग काय करायचं आम्ही? सूर्या एक टोकाचा निर्णय घेतो. या घरात पाहून नाही ठेवायचा तू. चालती होत ना. तुळजा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. सूर्या, हे बघ, ही बाई माझ्या घरात नकोय. सूर्या आणि तुळजामध्ये तणाव निर्माण होतो. सूर्या रे, अवस्था बघ त्यांची. आई आहेत त्या तुझ्या. थोडी तरी दया दाखव ना त्यांना. तू जा, तू याच्यात पडू नकोस, तुला नाही माहिती. सूर्या, मी त्यांना हे त्यांचं घर, मुलं, संसार सगळं परत मिळवून द्यायचा शब्द दिलाय आणि तो मी पाळणारच. त्या इथेच राहणार सूर्या. मी त्यांना इथून जायला नाही सांगू शकत. ठीक, तू माझं ऐकणार नाहीस तर तुला तुझ्या मनासारखं करायचं ना, कर. सूर्या तुळजासमोर एक अट ठेवतो. त्यासाठी तुला आमच्या दोघांपैकी एकाला निवडावं लागेल. वातावरण चिघळतं. दादा, रसिको, आता लक्ष्मी निवास या महामालिकेत आलेली नाट्यमय वळण पाहूया. जान्हवी आणि भावना यांच्यात भावनिक संवाद होतो. ताई, काय करतेस ग? काही नाही, आवरत होत आहे. आनंदी कुठे? आनंदीला मी टीव्ही लावून दिलाय, ती बाहेर हॉलमध्ये बसली. आणि तसंही मला तुझ्याशी थोडं बोलायचंच होतं. जान्हवी भावनाला आपल्या मनातील एक प्रश्न विचारते. ताई, गेले 2-3 दिवस मी ऑब्झर्व करतेय, तुझं कशातच लक्ष नाहीये. तू तुझ्याच विचारांमध्ये असतेस. ताई, नक्की असं काय झालंय? प्लीज सांग मला. जानू, आता मीच ती पूर्वीची भावना नाही राहिली ग. म्हणजे त्या दिवशी उत्सवात भावना जान्हवीला मंगळसूत्राशी संबंधित घडलेला एक अनपेक्षित प्रसंग सांगते. भावनाच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून जान्हवी क्षणभर स्तब्ध होते. मला ना जानू कळतच नाहीये, कसं त्या माणसाला शोधू. त्या उत्सवात इतकी माणसं होती, त्यातला नेमका कोण माणूस, कसं ओळखायचं, काय, मला काहीच कळत नाहीये. हे बघ, मनातून खचलेल्या भावनाला ती धीर देण्याचा प्रयत्न करते. तू खूप धीराने हे प्रकरण हँडल करतेस. तुझ्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती ना, तर केव्हाच तिने हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकलं असतं आणि विषय संपवला असता. तुझी जिद्द बघून मला तुझं खूप कौतुक वाटतंय. ही तू खरंच खूप धीट आहेस ग. आणि हे बघ, मला माहिती आहे
तो मुलगा लवकरात लवकर तुझ्या समोर येईल, बघच तू. खरं बोलतेस तू जानू? हो ग ताई. आणि ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, देव ज्यांची परीक्षा घेतो ना, त्यांना ती परीक्षा देण्याचं बळ सुद्धा देतो, हिम्मत सुद्धा देतो. आणि तुझ्यात तर ती हिम्मत, ती जिद्द, ते पेशन्स सगळंच काही आहे. त्या दोघींमध्ये एका वचनासंदर्भात सहमती होते. जानू, मला एक वचन दे. हा मुलगा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस. हो ताई, मी वचन देते तुला, मी कोणालाच काही सांगणार नाही. थँक्यू जानू. तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. दोन बहिणींमधील हा भावनिक संवाद थेट तुमच्या हृदयाला स्पर्शून जाईल. तू दूर आलीस, त्यामुळे आता कसलाच विचार करायचा नाही. आणि ही खात्रीने सांगते तुला, तो मुलगा जो कोणी आहे तो लवकरच तुझ्या समोर येईल. जानू, आपल्याला कोणी जज न करता ऐकून घेणारं असलं ना, की खरंच खूप बरं वाटतं ग. आई, अगं बहिणी ह्यासाठीच तर असतात ना. प्रेक्षक हो, सावळ्याची जणू सावली मालिकेत खूप काही घडले. भैरवी सावलीला सरळ सरळ धमकावत उद्या होणाऱ्या गाण्याच्या स्पर्धेसंदर्भात काही सूचना करत दरडावते. सावली, लक्षात ठेव, आपल्यात जे काही बोलणं होतंय ते यापुढे सारंगला काहीच कळता कामा नये. हं? सावली निमूटपणे तिची प्रत्येक गोष्ट ऐकून घेते. कळलं ना? आणि हो, उद्या गाण्याची कॉम्पिटिशन आहे. ही कॉम्पिटिशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे, स्पेशली तारासाठी. आणि तिथे तुझा मानलेला बाप जगन्नाथही असणार आहे. तो आपल्या कार्यक्रमात मोडता घालण्याचा 100% प्रयत्न करणार, मला माहिती आहे. पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी होता कामा नये, ही तुझी जबाबदारी आहे. हा सावली, मी जे काही सांगितलंय ते नीट लक्षात आलंय ना तुझ्या? उद्या भेटू. चला. अर्धवट ऐकलेल्या संवादामुळे अस्मीच्या मनात तर्कवितर्क उफाळून येतात. हा भैरवीजी सावलीला काय सांगत होत्या? आणि हा जगन्नाथचा काय विषय यात? त्यांच्या बोलण्यात जगन्नाथला काहीतरी नेमकं काय, मला काही कळलं नाही. ही सावली भैरवीसाठी नेमकं काय काम करते ना, शोधायला हवं. दुसऱ्या दिवशी प्रेसवाले भैरवी भोवती गराडा घालून प्रश्नांच्या फैरी झाडतात. वजे मॅडम, तारा वजे घराण्याचं नाव राखणार का? ऑफकोर्स राखेल, पण आता बोलायला वेळ नाहीये, नंतर. पण स्पर्धेत तारासोबत कट्टर स्पर्धक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक आले आहेत. डोंबिवलीचे सुप्रसिद्ध गायक म्हात्रे, पुण्याची पर्णिका, सांगलीची भक्ती, या सर्वांसमोर तारा टिकणार का? भैरवी त्यांना प्रत्युत्तर देत त्यांना गप्प बसवते. स्पर्धक महाराष्ट्रातनं येऊ दे, नाही तर अख्ख्या देशभरातनं. जिंकणार फक्त तारा वजे. एक्सक्यूज नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रसाद तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो स्वरयज्ञ पुणे या नावाजलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अखेर अंतिम फेरीची घोषणा होते. असे हो, आपल्या स्पर्धेची अंतिम फेरी ही 2 टप्प्यात सादर होणार आहे. सुरुवातीला डुएट गायला जाईल आणि त्यानंतर सोलो ऍक्ट होणार आहे उद्या. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व स्पर्धकांसाठी. भैरवी आणि जगन्नाथ समोरासमोर येतात आणि त्यांच्यात तिखट संवाद घडतो. पुन्हा आलास माझ्या मार्गात आडवा, मांजरीसारखा. काय कुणाला शोधतोयस? की विचार करतोयस की यावेळेस सावली कुठे लपून जाणार आहे? तू कितीही प्रयत्न कर, पण सावली कुठून जाते, कुठे लपलीये तुला कळणारच नाही. कसं रे, तू कायमच माझ्या वाईटावर टपलेला असतोस. कमाल आहे हा भैरवी. चोराच्या मनात चांदणं ते म्हणतात ते उगीच नाही. अगं मी जय मी कशाला कोणावर कुरगोडी करू? पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये तू जजेस. माझ्या लेकीच्या मार्गात आडवा आलास ना, तर याद राख. नाही नाही,
तुझ्या लेकीला मी काही करणार नाही, अजिबात काही करणार नाही, प्रॉमिस देतो. आपण सर्वप्रथम आपल्या जजेसला आमंत्रित करूया, जगन्नाथजी सर यांना. आणि मंडळी, तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील काही महत्वाच्या घडामोडी पाहूया. अक्षरा आणि फुलपगारे यांच्यात मुलांच्या परीक्षेबाबत चर्चा होते. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय? नाही ना, म्हणजे काही प्रॉब्लेम झालेला नाही, हाच मोठा प्रॉब्लेम झालाय बघ, त्याचाच विचार करतोय मी. आता आपण मुलांच्या परीक्षा जवळ आल्या तर त्यांचं पोर्शन पूर्ण करण्यावर आणि त्यांच्या परीक्षेवर फोकस करूया फक्त. बरोबर आहे तुझं. 1 मिनिट. नाही, तू घे फोन, मला जरा तालुक्याला काय माहिती द्यायची आहे ते मी देऊन येतो. बरोबर. इतक्यात अक्षराला चारुहासचा फोन येतो. हा बाबा. चारुहास तिला तातडीने भेटण्यास सांगतो. अक्षर बाळा, कुठे आहेस तू? बाबा शाळेत आहे मी. काय झालं? अक्षरा, मला जरा अर्जंटली भेटशील, देवळात येशील का? म्हणजे काही काम होतं का? फोनवरती नको, मी भेटून तुझ्याशी बोलतो, येशील प्लीज? बाबा सॉरी, पण एक विचारू का? हा, विचार ना, विचार ना. तुम्ही मला भेटायला येताना त्या दिवशी सारखं काही प्लॅन करताय का? म्हणजे अधिपती जर येणार असतील तर मला तसं सांगा प्लीज. नाही नाही अक्षरा, खरंच तसं काही नाही आहे, मी खरंच सांगतोय, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू ये ना अर्जंटली प्लीज, देवळात ये. ठीक आहे, मी येते बाय. ओके. अक्षराच्या मनात प्रश्नांचं काहूर माजतं. बाबांना काय महत्वाचं बोलायचं असेल माझ्याशी? काही वाद झाले असतील का त्यांचे आणि मॅडमचे? कळतंय बाबांना खोटं वागणं नाही जमत आहे, तरी त्यांना ते करावं लागतंय. सॉरी बाबा, खरंच आमच्यामुळे एवढा त्रास होतोय तुम्हाला, पण थोडे दिवस द्या मला, सगळं ठीक होईल. दुसरीकडे भुवनेश्वरी महिपतरावाला काही महत्वाचे आदेश देते. बोला की. आम्ही सांगतो त्या टायमिंगला घरला बँड पाठवून द्या. होय सरकार, तुम्ही सांगाल तसं. हा, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते घराचं डेकोरेशन जे काही थांबवलं होतं ते सुरू करा परत. हा, आणि बाकीचं आपण भेटल्यावर बोलूच. त्यानंतर भुवनेश्वरी दुर्गेश्वरीच्या प्रश्नाचं समाधान करते आणि पुढील योजनांची माहितीही देते. दुर्गे, हा तू पण जरा लाग तयारीला लाग. हा, वय ताई, मी तुला हवी तशी समधी तयारी करते. ताई, तुझ्या लग्नाला अजून टाइम आहे ना, मग तू आत्ताच कशापायी बँड मागवलायस? बँड आम्ही लग्नासाठी बोलवलेला नाही. मग कशासाठी? आज सुनबाई घरी परत येणार आहेत, त्यांचं जंगी स्वागत नग करायला. जा तू शांताला सांग, आरतीचं ताट तयार कर, सुनबाईंसाठी पायगाड्या घालूया. आज आम्ही त्यांचं वाजत गाजत स्वागत करणार आहोत. त्यांना घरात घेणार आणि त्या घरात आल्या की आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा. आमचा आईवर पूर्ण विश्वास आहे, ती तिचं काम नक्की करणार. सुनबाई काय आईचा शब्द डावलणार नाही, त्या नक्की घरला परत येणार. प्रेक्षको, तुला शिकवीन चांगला धडा मालिकेचे सगळे एपिसोड्स तुम्ही झी5 मराठीवर पाहू शकता. हे अशातला काहीतरी घेऊन दे. हे असलं नाही. बघूया तरी ना. साडी नेसते मग. चालेल की. रसिका हो, अखेर या लोकप्रिय शो मध्ये हृदयाची धडधड वाढवणारा तो क्षण आलाच, ज्याची अख्खा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. परमानेंट नहीं कर सकती हूँ मैं कैसे करूँ? तू बघ, मला डिझाईन पाहिजे. मला काय करायचंय, जे टास्क साठी चांगलं असेल, तुला करायचं तर बोल, नाहीतर संपव विषय, मला नाही काढायचं. जा. नको काढू, माझं मी काढतो. टास्क साठी मी एफर्ट्स घेते हे दिसतंय ना, मग अति करायची काय गरज आहे? मला नाही करायचं. नाही करायचं मला. एका मागून एक टास्क पूर्ण करत, रसिक प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करत, शेवटी कोणती जोडी ठरली अव्वल? मंचावर बोलूया या सोहळ्याच्या सर्वोत्तम 5 स्पर्धक जोड्यांना. चला तर मग प्रत्यक्ष ग्रँड फिनालेचा थरार अनुभवूया. महाअंतिम सोहळ्याचे महाविजेते.
चल भावा सिटीत सीझन 1 ची विनिंग जोडी आहे. मंडळी, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे आणि शोजचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका आणि शोज कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त मराठी झी5 वर.